नमस्कार मंडळी. तर आज आम्ही जाणार आहे बाहेर कुठे जाणार आहे तर ते तुम्हाला पुढं बघायला भेटेलच. तर चला तुम्ही कंटिन्यू राहा आणि खूप छान आहे. जिथं जाणार आहे ते तुमच्यासोबत मी शेअर करणारच आहे. तर सकाळी मस्त पटकन लवकर उठून आम्हाला जिथं जायचं त्या ठिकाणावर येऊन पोचलेलो, कारण की ही कंपनीचे ॲन्युअल डे होता. तर आम्हाला दरवर्षी कुठे ना कुठे कंपनी घेऊन जात असते फिरायला. तर आता आम्ही आलेलो आहे जिथं बस येणार आहे ना, तिथे थांबलेलो आहे. तर थंडी भरपूर आहे. तर आम्ही बसची वाट बघत बसलेलो. तर हे पोरं 9 वाजता उठणार आहे. आज बघा किती लवकर उठून तयारीत झालेले आहेत एकदम टकाटक. मग कुठे चालला? आपण पिकनिकला चाललोय. आता बस येणार आहे, मग बसमध्ये बसून पिकनिकला जाणार. हा. तर वाट बघून आम्हाला येत होता कंटाळा, कारण की आम्ही आलेलो 20 मिनटं पहिलाच थांबलेलो आम्ही बसची वाट बघत. ते बोललेले 5 मिनटात येतो, कारण की आता कसे सर्व कंपनीच्या लोकांना घेऊन यायला लागतं आणि कोण लवकर येतं कोण उशीर होतो, मग त्यांचं वेट करावंच लागतं. सर्व कंपनीसाठी असतं नाही का, त्यामुळं. तर आम्ही फायनली बसलेलो मस्त निवांत. बससुद्धा मस्त छान होती. आता सर्व फायनली आलेले आहेत. तर जिथं आम्ही जाणार होतो तिथे जायला 1 तास लागतो, त्यामुळे मस्त बसमध्ये एन्जॉय केलं. सर्वांनी गाणे वगैरे बोललेले आहेत, मस्त डान्स वगैरे गाणे लावून मस्त एन्जॉय केला. त्यानंतर फायनली आम्ही पोचलो. तर आम्ही आलेलो आहे माऊली ॲग्रो फार्ममध्ये. खूप छान रिसॉर्ट आहे बघा. आणि मग आम्हाला हे लावले, बेल्ट वगैरे लावले त्यांच्या रिसॉर्टचे. तर हे आहे आणि फुल डे इथे एन्जॉय करायचा आहे आम्हाला. म्हणजे जे सकाळी गेलेलो आम्ही आता डायरेक्ट संध्याकाळी येणार आहे, त्यामुळे मग पूर्ण तुम्ही ब्लॉग बघा. तर आम्ही सर्वात पहिला आल्याबरोबर हात वगैरे क्लीन केले आणि सर्वात पहिला बसलो नाश्त्याला. तर नाश्त्याला होतं भरपूर असे इडली, सांबर, चटणी, मिसळपाव, परत पोहे, ब्रेड, चाय, कॉफी सर्व होतं. तर आम्ही सर्वात पहिला तर मी मिसळपाव परत कॉफी वगैरे पिली. तर सर्व पिऊन वगैरे झाल्यानंतर बाहेर आलो. तर इथं होता स्विमिंग पूल. तर मस्त बाहेर निघालो. नंतर इथं गेलो ॲव्हेंजर्समध्ये. तिथं पोरांना खेळायला भरपूर असं होत्या. आम्ही काय काय एन्जॉय केलं ते तुम्हाला पुढं बघायला भेटेल.